नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण मार्च 2024ची SSC बोर्डाची प्रश्नपत्रिका याचा प्रश्न क्रमांक 4 घेणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा आणि तिसरा या प्रश्नांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तुम्हाला पाहायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांचे मनापासून आभार, कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे चॅनलने 500 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि तुमच्या मदतीने लवकरच चॅनल 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करेल अशी मला पूर्ण खात्री आहे. चला वळूया आता आपल्या व्हिडिओकडे. प्रश्न 4, त्यात 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आणि 3 प्रश्न दिलेले असतात. त्यातला पहिला प्रश्न, पहिलं जे गणित आहे, 2 प्रश्नांना इथे 4 म्हणजे 8 गुण आहेत. प्रत्येक गणिताला 4 गुण असतात. म्हणजे 4 गुणांचा हा एक प्रश्न असतो किंवा एक उदाहरण असतं. आता पहिलं त्यातलं बघूया आपण. एक टाकी 2 नळाच्या साह्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? म्हणजे 2 नळांच्या साह्याने 6 तासामध्ये पूर्ण भरते आणि लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. म्हणजे मोठ्या नळाला आपण लागणारे तास x मानले तर लहान नळाला 5 तास जास्त, म्हणजे x अधिक 5 तास लागतात. आणि मग त्याचं समीकरण तयार करून आपल्याला इथं प्रत्येक नळाला किती वेळ लागेल याचं उत्तर मिळणार आहे. सोडवूयात उदाहरण. फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास x तास लागतात असे मानू. मोठ्या नळाने x तास लागतात असे मानू. मग म्हणून फक्त लहान नळाने टाकी भरण्यास मोठ्या नळापेक्षा लहान नळाने टाकी भरायला 5 तास मोठ्या नळापेक्षा जास्त लागतात. म्हणजे लहान नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे ते x अधिक 5 तास. फक्त लहान नळाने टाकी भरण्यास x अधिक 5 तास लागतील. आता मोठ्या नळाने एका तासात किती टाकी भरेल? तर 1/x, कारण ती टाकी पूर्ण भरण्यासाठी 1 तास लागतात. म्हणजे एका तासामध्ये 1/x टाकी भरणार आहे. म्हणजे मोठ्या नळाने एका तासात 1/x टाकी भरेल. म्हणून लहान नळाने एका तासात टाकी भरायला किती वेळ लागतो? 1 अधिक 5 तास. म्हणजे एका तासामध्ये किती येणार? 1/x अधिक 5 टाकी भरेल. मोठ्या नळाने
आता एका तासामध्ये किती भरते? 1/x भरते. मग 6 तासामध्ये किती भरेल? तर 6 गुणिले 1/x. मोठ्या नळाने 6 गुणिले 1/x आणि लहान नळाने 6 गुणिले 1/x अधिक 5 म्हणजे 6ने आपल्याला याला गुणावं लागेल. मग मोठ्या नळाने 6 तासात 6 गुणिले 1/x. 6ने आपण अंशाला इथं गुणलं, 6 1 6/x टाकी भरेल. कारण एका तासामध्ये 1/x भरते. 6 तासामध्ये 6 गुणिले 1/x म्हणजे 6/x टाकी भरेल. आता लहान नळाने 6 तासात 6 गुणिले 1/x अधिक 5 बरोबर 6 1 6/x अधिक 5 टाकी भरेल. तर मोठ्या नळाने 6 तासामध्ये 6/x भरते. लहान नळाने 6 तासामध्ये 6/x अधिक 5 भरते. आता दोन्ही नळांनी किती टाकी भरेल? तर आपल्या दोघांची बेरीज करावी लागेल. दोन्ही नळांनी भरण्यासाठी आपल्याला या दोघांची 6/x अधिक 6/x अधिक 5 यांची बेरीज करावी लागेल. म्हणून दोन्ही नळांच्या साहाय्याने 6/x अधिक 6/x अधिक 5 टाकी भरेल. दोन्ही नळांच्या साहाय्याने एक टाकी पूर्ण भरते. म्हणजे ही एकच टाकीचं आपलं सगळं गणित चाललेलं आहे. म्हणजे एक टाकी ह्या दोन्ही नळांनी पूर्ण भरते. मग एक टाकी पूर्ण भरते किंवा भरेल. म्हणून 6/x या दोन्ही नळांचं पाणी ज्या टाकीमध्ये जाते ती एक पूर्ण टाकी आहे. म्हणून 6/x अधिक 6/x अधिक 5 बरोबर 1 हे समीकरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता इथं हे छेद जे आहे त्या दोन्ही अपूर्णांकांचे हे भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे आपल्याला भिन्नछेद अपूर्णांकांच्या बेरजेचा नियम या ठिकाणी वापरावा लागणार आहे. म्हणून 6 अंशस्थानी तिरकस गुणाकार असतो. म्हणून 6 गुणिले x अधिक 5 आणि छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार असतो. म्हणून x गुणिले x अधिक 5 बरोबर 6 गुणिले x अधिक 6 गुणिले x आणि इथं दोन्ही छेदांचा गुणाकार म्हणून x गुणिले x अधिक 5 बरोबर 1. अंशस्थानी तिरकस गुणाकार 6 गुणिले x अधिक 5 6 गुणिले x आणि छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार म्हणून x गुणिले x अधिक 5 बरोबर 1 आहे तसाच. आता इथं आपण 6ने गुणलं तर 6 गुणिले x 6x अधिक 6 पंचे 30 यांचा गुणाकार झाला अधिक 6 गुणिले x 6x. दोन्ही ठिकाणी तर छेद समान आहेत म्हणून छेद आपण बेरीज वजाबाकी करताना एकदाच लिहितो. x कंसात x अधिक 5 बरोबर 1. 6x आणि 6x 12x अधिक 30 6x आणि 6x 12x अधिक 30 आणि छेद आहे तसाच x कंसात x अधिक 5 बरोबर 1. आता हा x कंसात x अधिक 5 जो छेदस्थानी आहे तो भागिले आहे तो इकडे गुणिले होणार आहे. म्हणून
12x अधिक 30 बरोबर x गुणिले x अधिक 5. 12x अधिक 30 बरोबर xने गुणाकार करा. x गुणिले x वर्ग अधिक 5x. आता ही डाव्या बाजूची संख्या सगळी आपण उजव्या बाजूला घेऊया. म्हणजे इथं बरोबर बघा आता x वर्ग अधिक 5x आहे तसेच उजव्या बाजूचे. डाव्या बाजूची संख्या आपण इकडे आणताना ती वजा होणार आहे. 12x उजव्या बाजूला आणला तो वजा होईल. 12x अधिक 30सुद्धा वजा होईल, वजा 30 आणि इथं काहीच नाही म्हणजे इथं शून्य राहणार आहे. म्हणजे समीकरण काय तयार झालं बघा. 0 बरोबर x वर्ग अधिक 5x वजा 12x वजा 30. मग 0 बरोबर x वर्ग अधिक 12x आणि वजा 5x चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजाबाकी करा. 12मधनं 5 गेले 7x मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 30. आता हे समीकरण आपल्या सामान्य रूपात लिहून घेऊया. x वर्ग वजा 7x वजा 30 बरोबर 0. इथं आता हे वर्ग समीकरण तयार झालं आहे. मग वर्ग समीकरण सोडवताना आपण वर्गपदाचा सहगुणक इथं 1 आहे आणि शेवटचं पद यांचा गुणाकार करतो म्हणजे 1 गुणिले 30 30. चिन्ह आहे इथं वजा. म्हणजे अशा दोन संख्या शोधा की त्यांची वजाबाकी का तर इथं शेवटच्या पदाला वजा चिन्ह आहे. मग गुणाकार 30 येईल आणि वजाबाकी 7 येईल म्हणजे मधल्या पदाचा सहगुणक. गुणाकार 30 आणि वजाबाकी 7 म्हणजे 10 त्रिक 30. 10मधनं 3 गेले 7. जेव्हा आपण यांची वजाबाकी करतो 10 त्रिक 30 10मधनं 3 वजा केले म्हणजे इथं वजाबाकी केली आपण. जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा यातल्या मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्या. मधल्या पदाला चिन्ह आहे ऋण म्हणून मोठ्या संख्येला दिलं. याचं विरुद्ध चिन्ह आता ऋणाचं विरुद्ध येतं धन ते लहान संख्येला. आता इथं आपण x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. आता x वजा 10 इथं एक सामायिक अवयव आहे तो आपण बाहेर लिहिला. इथं राहिला x वजा 10 इथं अधिक 3 सामायिक अवयव आहे कारण 10 त्रिक 30 येतात. मग x वजा 3 10 30 x वजा 10 हा कॉमन आहे सामायिक आहे. इथं राहिला x इथं अधिक 3 म्हणजे x अधिक 3 बरोबर 0. मग x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0. मग x बरोबर हा ऋण 10 इकडे त्यांना धन 10 होणार आहे मग 0 अधिक 10 बरोबर 10 किंवा x बरोबर हा अधिक 3 इकडे त्यांना वजा होणार आहे मग 0 वजा 3 बरोबर वजा 3. म्हणजे दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. परंतु वेळ कधी ऋण नसते म्हणून आपल्याला x वजा 3 ही संख्या घेता येणार नाही. आपल्याला x बरोबर 10 ही संख्या घ्यावी लागणार आहे म्हणून तिला यायचे. परंतु वेळ ऋण नसते म्हणून x बरोबर 10 ही संख्या आपण घेतलेली आहे. आता उत्तर आपल्याला काढायचं आहे. आपण x काय मानलेला आहे तर फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ मानलेला आहे. मग तो किती आलेला आहे x बरोबर 10. इथं उत्तर लिहा. फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर x बरोबर 10 तास. फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ
हे आपण वरती जे मानलं आहे तेच घेतलं आहे बघा. फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ जो आहे तो 1 तास म्हणजे 10 तास, आणि फक्त लहान नळाने टाकी भरण्यास किती वेळ लागला तर 1 अधिक 5 तास लागले. मग फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर 1 अधिक 5. 1ची किंमत आहे 10. 10 अधिक 5 बरोबर 15 तास. म्हणजे फक्त मोठ्या नळाने भरली तर 10 तास लागतील आणि फक्त लहान नळाने ती टाकी भरण्यासाठी 15 तास लागतील. पुढचं उदाहरण घेऊया. प्रश्न चौथा त्याचं दुसरं उदाहरण घेऊया. एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढा. इथं आपल्याला टक्केवारीची सारणी दिलेली आहे. निकाल टक्क्यांमध्ये दिला आहे 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80 आणि 80 ते 100. आणि त्याची विद्यार्थी संख्या आहे म्हणजे 20 ते 40मध्ये 25 विद्यार्थी, 40 ते 60मध्ये 65, 60 ते 80मध्ये 80 आणि 80 ते 100मध्ये 15 विद्यार्थी आहेत. तर हे निकाल आणि टक्के जे दिलेले आहेत तर हे आहे वर्ग. हे वर्ग असतात. आणि विद्यार्थी संख्या म्हणजे ही वारंवारता असते. इथं आपल्याला वर्ग आणि वारंवारता दिलेली आहे, परंतु इथं आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढायचा आहे. तर वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आपल्याला इथं बिंदूंचे निर्देशक काढणं गरजेचं असतं. तर बिंदूंचे निर्देशक कशाचे असतात तर हे जे वर्ग दिलेले आहेत याचा वर्गमध्य आधी आपल्याला काढून घ्यावा लागतो. म्हणजे इथं वर्गमध्य, नंतर वारंवारता आणि पुढचा एक कॉलम इथे येणार आहे की बिंदूंचे निर्देशक. असे 2 कॉलम याच्यामध्ये वाढवून आपल्याला चार्ट तयार करायचा आहे. त्या प्रत्येक जे तुम्ही नवीन कॉलम केलेले आहेत त्याला अर्धा मार्क असतो आणि त्याच्याशिवाय आपल्याला वारंवारता बहुभुज काढता येत नाही. इथं स्पष्ट सूचना आहे की आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढा. जर तुम्ही आयतालेख काढून वारंवारता बहुभुज काढला तर त्याला मार्क मिळत नाहीत. म्हणून आपण आता चार्ट तयार करूया. आता इथं बघा, निकाल टक्के म्हणजे हे वर्ग असतात, हे लक्षात ठेवा. वर्गमध्ये आपल्याला काढायचं आहे. वारंवारता विद्यार्थी संख्या मी प्रश्नपत्रिकेवरनं इथं लिहिलेली आहे आणि बिंदूंचे निर्देशक. आता इथं वर्गमध्ये म्हणजे काय करायचं की ह्या 2 म्हणजे ह्या ज्या 2 वर्गमर्यादा आहेत की खालची वर्गमर्यादा आणि वरची मर्यादा, या दोघांची बेरीज भागिले 2. म्हणजे इथं तुम्हाला काढून दाखवते बघा. 0 ते 20 मधला आहे 0 अधिक 20/2. तर 20 आणि 0 20/2 बरोबर 10. याची वर्गमध्य आहे 10. 0 ते 20चा वर्गमध्य 10 आहे. पुढचा आहे 20 ते 40. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे एक तुम्हाला सांगायचं राहिलं की इथं आपल्याला जे वर्ग दिले बघा 20 ते 40, 40 ते 60. आता इथं मी 20 ते 40 लिहिलं आहे. म्हणजे इथून आपल्याला दिलेत 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80 आणि 80 ते 100. इथं अजून एक वर्ग वाढवायचा आहे. वरती एक, आता इथं 20 आहे म्हणजे इथं 0 ते 20 हा एक वर्ग घ्यायचा आणि इथं 100 ते 120. 100 ते म्हणजे इथं 40 आणि 60मध्ये 20चा फरक आहे प्रत्येकामध्ये, म्हणून 0 ते 20 एक वर्ग घ्या आणि सुरुवातीचा एक वर्ग आणि शेवटचा वर्ग, कारण आपल्याला एक अक्षाला ते वारंवारता बहुभुज जो आहे तो जोडायचा असतो. म्हणून इथं हे 2 वर्ग आपण वाढवून घ्यायचे आहेत. म्हणून इथं हे 2 वर्ग वाढवले. त्याचा वर्गमध्ये 0 अधिक 20, 20/2 10. आता 20 अधिक 40 भागिले 2, 20 आणि 40 60/2 बरोबर 30. म्हणजे हा याचा वर्गमध्ये आलेला आहे 30. आता याचा किती येणार 40 आणि 60 100, 100/2 50. आता हे पुढचे घर काढायची गरज नसते, कारण 10 आणि 30मध्ये 20चा फरक आहे. 10 आणि 20 30, 30 आणि 20 50, 50 आणि 20 70 आणि 20 90, 90 आणि 20 110.
म्हणजे आपण 2 वर्ग जर काढले तर आपल्या पुढचे वर्गमध्ये सहज लिहिता येतात. आता त्याच्यावरून आपल्याला इथं ही वारंवारता दिलेली आहे. विद्यार्थी संख्या 0 ते 20 वर्गमध्ये आहे 10, याची वारंवारता आपण 0 घ्यायची, कारण हे वर्ग आपल्याला दिलेलेच नाहीत. मग 100 ते 120 याचा वर्गमध्ये आहे 110, याची वारंवारता 0. आता बिंदूंचे निर्देशक, पहिल्यांदा वर्गमध्य हा x अक्षावरती असतो म्हणून तो घ्यायचा, आणि वारंवारता म्हणजे विद्यार्थी संख्या ही y अक्षावरती असते म्हणून नंतर दुसरा जो निर्देशक आहे तो हा y निर्देशक घ्यायचा आहे. म्हणजे 10, 0, 30, 25, 50, 65, 70, 80, 90, 15 आणि 110, 0 असा चार्ट तुम्हाला आधी तयार करून घ्यावा लागतो, आणि नंतर मग आलेख काढायचा आहे, म्हणजे वारंवारता बहुभुज काढायचा आहे. आता हा वारंवारता बहुभुज काढण्यासाठी एक्स डॅश अक्ष आहे, या अक्षावरती आपण वर्गमध्य घेतलेले आहेत. म्हणजे हे जे वर्गमध्य आपण काढले हे वर्गमध्य एक्स अक्षावर घ्यायचे, आणि विद्यार्थी संख्या जी आहे वारंवारता ही y अक्षावर घ्यायची आहे. म्हणजे हा एक्स अक्षावरती वर्गमध्य आपण घेतला. मग इथं आता 10, 30, 50 म्हणजे इथं आपण 10 आणि 20 लिहिता इथं 30 घेतलं आहे, म्हणजे इथं 1 सेंटीमीटरला 10चा फरक आहे. मग 10, 20, 50, 70, 90, 110 हे वर्ग आपण, हे जे वर्ग आहेत हे आपण एक्स अक्षावरती घेतले. y अक्षावरती विद्यार्थी संख्या घेतली, वारंवारता. आता इथं बघा, इथं लिहिलं आहे वारंवारता विद्यार्थी संख्या. ही आपण 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 इथं प्रमाण लिहायचं असतं. एक्स अक्षावरती आपण घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10%, कारण वर्गमध्य हा जो आहे तो वर्गांचा आपण काढलेला असतो, आणि वर्ग आपल्याला दिलेले आहेत निकाल तो दिलेला आहे टक्क्यांमध्ये. म्हणजे या ठिकाणी हे 10% आपण लिहिलं आहे. y अक्ष म्हणजे हा y अक्षावरती आपण घेतलेली आहे विद्यार्थी संख्या, ती आहे 1 सेंटीमीटरला 10, म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी असं इथं प्रमाण लिहायचं आहे. कारण प्रमाण तुमचं x अक्ष, y अक्ष, x अक्षावरचं घेतलेलं प्रमाण, y अक्षावरचं घेतलेलं प्रमाण आणि इथे लिहिलेलं प्रमाण या सगळ्यांना मार्क असतात. आणि मग आता आपल्याला हे सगळं आपण तयार करून झाल्यानंतर आपल्याला बिंदू स्थापन करायचे आहेत. तर बिंदू स्थापन करण्यासाठी पहिला बिंदू आहे 10, 0 म्हणजे x अक्षावरती 10 आणि y अक्षावरती 0. आता बघा इथं 10, 0 कुठं आहे? इथं 10 x अक्षावरचा 10. नंतर 30, 25 बघा, आता 30 x अक्षावरचा घ्यायचा आहे, 30 आणि 25. आता इथं 20 आणि 30 आहे, त्याच्यामधला बरोबर बिंदू घ्या 25. नंतर पुढचा आहे 50, 65 बघा, आता इथं 50 आहे, 50 आणि 65 म्हणजे इथं 10 नंतर 60 नंतर इथं 5 रेघा. 50 x अक्षावरचा आणि 65 y अक्षावरचा. इथं 60 आहे, 60च्या पुढं 5 रेघा घ्या, कारण 60 आणि 70 याच्यामध्ये 10चा फरक आहे. आता इथं हा आपण बिंदू स्थापन केला आहे. पुढचा बिंदू आहे 70, 80. 70, 80 नंतर 90, 15 आणि 110, 0. 90, 15 म्हणजे इथं 10 आहे, 10 नंतर इथं
5 रेगा म्हणजे इथं 90 15 आणि 110 0, कारण हे आपण वाढवलेले 2 वर्ग आहेत. आता हे बिंदू आपण स्थापन केलेले आहेत. हे बिंदू फक्त सरळ हाताने जोडले तरी चालतील किंवा पट्टीने जोडा आणि हा वारंवारता बहुभुज तयार होतो. अशा पद्धतीने आयतालेख न काढता आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचा असेल तर फक्त वारंवारता बहुभुज काढा, आयतालेख काढू नका. वर्गमध्य काढून त्या ठिकाणी एक्स अक्षावरती वर्गमध्य घ्या, वाय अक्षावरती दिलेली जी काही दुसरी बाब आहे ती घ्या आणि त्यानुसार फक्त बिंदू निर्देशक तयार करून आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचा असतो. आता पुढचा प्रश्न घेऊया. तिसरं गणित चौथ्या प्रश्नातलं. कविताने एका महिला बचत गटाच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये, तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती? आता इथं कविताने पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये, तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतवलेले आहेत. तर अशा प्रकारे जर बचत केली तर एकूण फेब्रुवारी 2020ची एकूण बचत किती? आता इथे फेब्रुवारी 2020 दिलेलं आहे. इथं आपल्याला, कारण फेब्रुवारी महिन्याचे जे दिवस असतात ते लीप वर्षावरती अवलंबून असतात. जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्याचे दिवस हे 29 असतात. आता लीप वर्ष म्हणजे काय की त्या वर्षाला जर 4ने भाग गेला, 4ने पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष असतं. म्हणजे 2020ला 4ने पूर्ण भाग जातोय म्हणून 2020 हे लीप वर्ष आहे आणि म्हणून या महिन्यातील फेब्रुवारीचे दिवस हे 29 आहेत. आणि 29 म्हणजे या ठिकाणी एन आपल्याला 29 घ्यावं लागणार आहे, हे लक्षात घ्या, कारण इथं हे फेब्रुवारी 2020 हे फार महत्त्वाचं आहे. बघूया, सोडवूयात आपण हे उदाहरण. कविताने पहिल्या दिवशी 20, दुसऱ्या दिवशी 10 रुपये दिलेत, 40, तिसऱ्या दिवशी 60 याप्रमाणे बचत केली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्रमिका काय मिळते की 20, 40, 60 ही क्रमिका आहे. ही क्रमिका या ठिकाणी तयार होते. मग आता आपण सामान्य फरक काढायचा आहे. सामान्य फरक स्मॉल डी या अक्षराने दर्शवला जातो. सामान्य फरक आपण कसा काढतो की T2 वजा T1, T3 वजा T2, म्हणजे पुढच्या अंकातनं संख्येतनं आधीची संख्या वजा करायची आहे. म्हणजे 40 वजा 20 बरोबर 20. 60 वजा 40 बरोबर सुद्धा किती येतात 20. म्हणजे या ठिकाणी फरक, सामान्य फरक जो आहे तो सारखा आलेला आहे. म्हणजे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती
श्रेणी आहे. आता आपल्याला ए बरोबर लिहावं लागेल. ए बरोबर पहिली संख्या 20. नंतर डी बरोबर आपण काढलेला आहे इथं. डी बरोबर 20. डी बरोबर 20 आणि फेब्रुवारी फेब्रुवारी 2020 फेब्रुवारी 2020 हा महिना 29 दिवसांचा असतो. कारण ते लीप वर्ष आहे. हा महिना 29 दिवसाचा असतो म्हणून एन बरोबर 29. हे एन बरोबर लिहायला सुद्धा तुम्हाला अर्धा मार्क असतो, म्हणून हे व्यवस्थित आलं पाहिजे. तर फेब्रुवारी 2020 हा महिना 29 दिवसांचा असतो कारण ते लीप वर्ष आहे, म्हणून एन बरोबर 29. आता आपल्याला एकूण बचत काढायची आहे, म्हणजे एस 29 आपल्याला काढायचं आहे. हे लक्षात घ्या. फेब्रुवारी महिन्याची एकूण बचत किती, म्हणजे आपल्याला एस 29 काढायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं एस एन हे सूत्र वापरावं लागणार आहे. मग एस एन बरोबर n/2 कंसात 2a अधिक n-1 गुणिले डी. आता इथं किंमत ठेवा. प्रत्येकाच्या ज्या किमती आहेत आपण वरती लिहिल्या आहेत. एस एन म्हणजे एस 29 आहे. एन म्हणजे 29/2. तुम्हाला सूत्र लिहायला मार्क असतात, सूत्रामध्ये किंमत टाकायला मार्क असतात आणि याप्रमाणे अर्धा अर्धा मार्क या ठिकाणी स्टेप्सला असतो. म्हणून ते व्यवस्थित सूत्र पाठ असेल ते तुम्ही लिहिलं तर त्याचा अर्धा मार्क तुम्हाला मिळतो. मग 2a आता ए किती आहे 20, म्हणून 2 गुणिले 20 किंवा 20 कंसात लिहा. 2a अधिक n-1 n 29 वजा 1 गुणिले डी आहे 20. बरोबर. इथं भाग जात नाही, हे आहे तसंच ठेवा. 29/2 आधी आपण हे सोडवून घेऊया. हा कंस सोडवूया. 20 दुणे 40 अधिक 29 वजा 1 28 गुणिले 20 बरोबर 29/2 40 अधिक 28 दुणे 56 आणि हा 0 बरोबर 29/2 40 अधिक 560 एकूण होतात 600 गुणिले 600. आणि मग आता इथं 2ने भाग द्यायचा आहे. 2 बेत्रिक 6 0 0 बरोबर 29 गुणिले 300. गुणाकार किती आपण केला तर 29 0 0 0 29 त्रिक 87 म्हणजे एस 29 बरोबर 8700 उत्तर आलेलं आहे. म्हणजे कविताने 8700 रुपयांची गुंतवणूक केलेली आहे किंवा बचत केलेली आहे. सॉरी. तर कविताने फेब्रुवारी 2020 महिन्याची एकूण बचत कविताची फेब्रुवारी 2020 महिन्याची एकूण बचत
8,700 रुपये आहे. 8,700 रुपये कविताने फेब्रुवारी 2020मध्ये या महिन्याची एका महिन्याची बचत 8,700 रुपये आहे. अशा पद्धतीने दिलेलं काय आहे आपल्याला आणि विचारलं काय आहे हे व्यवस्थित नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे उदाहरण सोडवा. पुढचं उदाहरण घेऊया. प्रश्न 5. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 2 प्रश्न आपल्याला दिलेले असतात, त्यापैकी एक सोडवायचा असतो. 3 गुण असतात या 5व्या प्रश्नासाठी. तर प्रश्न बघा काय आहे. शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथं वृत्तालेख आपल्याला दिलेला आहे. क्रिकेटचा कोन आहे 160 अंश, कबड्डी 55 अंश, फुटबॉल 45 अंश आणि हॉकी 100 अंश. याच्यावरून आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला पहिला आहे खेळावर एकूण किती रक्कम खर्च झाली. म्हणजे हे जे 4 खेळ आहेत या 4 खेळावरती एकूण किती रक्कम खर्च झाली. आपल्याला फुटबॉलवरचा खर्च दिलेला आहे 9,000 रुपये. त्याच्यावरनं आपल्याला या 4ही खेळांसाठी एकूण किती रक्कम खर्च झाली हे काढायचं आहे. आणि दुसरं क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली, म्हणजे क्रिकेटसाठी किती रक्कम खर्च झालेली आहे हा एक प्रश्न विचारलेला आहे. जेवढं विचारलं आहे तेवढंच आपण सोडवायचं आहे, कारण आपण बाकीचं सोडवलं तर त्याचे आपल्याला मार्क मिळत नाहीत. म्हणून जे विचारलं आहे तेवढंच सोडवा. तर सोडवूया आपण हे उदाहरण. आता खेळावरचा खर्च आपल्याला विचारलेला आहे. खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली. मग खेळावरचा एकूण खर्च जो आहे तो आपण X मानूया. खेळावरील एकूण खर्च X रुपये मानू. आता फुटबॉलवरचा आपल्याला खर्च दिलेला आहे. फुटबॉलवरील खर्च फुटबॉलवरचा खर्च आहे 9,000 रुपये. रुपये 9,000 आहे. आणि फुटबॉलचा जो कोन आहे केंद्रीय कोन तो 45 अंश आहे. फुटबॉलसाठीचा केंद्रीय कोन 45 अंश आहे. ही सगळी माहिती आधी लिहून घ्या, म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवताना पटकन लक्षात येतं. तर सूत्र आहे म्हणून फुटबॉल साठीचा केंद्रीय कोन फुटबॉलसाठीचा केंद्रीय कोन बरोबर फुटबॉलवरील खर्च छेदस्थानी एकूण खर्च. सूत्र लिहा आणि त्यात फक्त किंमत टाकायची. फुटबॉलवरील खर्च छेद एकूण खर्च गुणिले 360. फुटबॉलसाठीचा केंद्रीय कोन आहे 45 अंश बरोबर. फुटबॉलवरील खर्च आपल्याला दिलेला आहे 9,000 रुपये. एकूण खर्च आपण मानलेला आहे X गुणिले 360. म्हणून दिलेली सगळी माहिती आपण लिहून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला सूत्रामध्ये किमती ठेवायला पटकन लक्षात येतं. आता आपल्याला Xची किंमत काढायची आहे.
म्हणजे हा एक्स भागिले आहे तो इकडे गुणिले घेतला आणि हा 45 आपण इकडे घेतला तर डायरेक्ट आपल्याला एक्सची किंमत काढता येते. म्हणून एक्स बरोबर 9000 छेद 45, हा 45 इकडे भागिले होणार आहे गुणिले 360 अंश. तर 45ने 90 डायरेक्ट भाग जातोय. 45 एक 45, 45 दुणे 90 आणि हे 2 शून्य आहे तसेच, किंवा शून्याला आपण भाग दिला. एक्स बरोबर 200 गुणिले 360 आलेला आहे. एक्स बरोबर 200 गुणिले 360. तर एक्स बरोबर इथं 1 2 3 शून्य आपण दिले आणि 36 दुणे 72, म्हणजे एक्स बरोबर 72,000 रुपये आलेला आहे. आणि एक्स काय मानले आपण? खेळावरील एकूण खर्च आपण एक्स मानलेला आहे. तो खर्च आलेला आहे 72,000. इथं उत्तर लिहायचं आहे खेळावरील एकूण खर्च बरोबर रुपये 72,000 आहे. म्हणजे यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. पुढचं आहे क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली. आता या प्रश्नाचं उत्तर आपण काढूया. आता क्रिकेटवरचं आपल्याला विचारलेलं आहे. मग क्रिकेटसाठीचा केंद्रीय कोन आहे 160 अंश. त्याची माहिती आपण आधी लिहून घेऊया. हा पहिला भाग किंवा पहिला प्रश्न आपण सोडवला. आता त्यातला दुसरा प्रश्न, क्रिकेटसाठीचा केंद्रीय कोन 160 अंश आहे. मग आता ह्या वरच्या सूत्राप्रमाणेच आपल्याला लिहायचं आहे क्रिकेटसाठीचा केंद्रीय कोन क्रिकेटसाठीचा केंद्रीय कोन बरोबर क्रिकेटवरील खर्च छेद एकूण खर्च. सूत्र तेच आहे, फक्त फुटबॉलऐवजी आपण क्रिकेट शब्द वापरतोय कारण क्रिकेटचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. एकूण खर्च गुणिले 360. आता क्रिकेटसाठीचा केंद्रीय कोन आहे 160 अंश बरोबर. क्रिकेटवरचा खर्च आपल्याला काढायचा आहे. ते अक्षर माना किंवा नाही मानलं तरी चालेल. क्रिकेटवरील खर्च, कारण ह्याचंच आपल्याला उत्तर काढायचं आहे. छेद एकूण खर्च. एकूण खर्च आपण काढलेला आहे 72,000 गुणिले 360. तिथं 360 आणि 72 यांचा भागाकार होऊ शकतो आहे. आपण हा एक शून्य इथं घालवला तर 36 ने 72ला भाग जातो आहे. 36 एक 36, 36 दुणे 72 आणि हे 2 शून्य, म्हणजे इथं काय आलं आहे बघा 160 बरोबर क्रिकेटवरील खर्च छेदस्थानी 200 भागिले 200. आता हा 200 भागिले तो इकडे त्याला गुणिले होणार आहे. मग 160 गुणिले 200 बरोबर क्रिकेटवरील खर्च. त्याचा गुणाकार केला आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतं आहे क्रिकेटवरील खर्च बरोबर 3 शून्य आणि 16 दुणे 32. 32,000 रुपये क्रिकेटवरचा खर्च आहे. इथं उत्तर लिहा क्रिकेटवरील खर्च
बरोबर रुपये 32,000. याप्रमाणे जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत वृत्तलेखावरती त्याच प्रश्नांची फक्त उत्तरं आपल्याला मिळवायची असतात. अशा पद्धतीने वृत्तलेखावरचं कुठलंही उदाहरण आलं तर हे सूत्र फक्त त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ते सूत्र वापरलं की सहज आपल्याला उदाहरण सोडवता येतं. यातला पुढचा दुसरं गणित घेऊया. x अधिक y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. रेषेने x व y या अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाचा बाजूंवरून प्रकार लिहा. आणि त्यातला दुसरा आहे त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे आपल्याला इथं आधी आलेख काढण्यासाठी x आणि y बिंदूचे निर्देशक काढावे लागतील. तो बिंदू स्थापन करून आलेख काढावा लागेल. ती रेषा काढल्यानंतर x आणि yशी कुठल्या प्रकारचा त्रिकोण तयार होतो म्हणजे बाजूंवरचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. कोणता त्रिकोण तयार होतो ते लिहायचं आहे. म्हणजे ह्याला 1 मार्क, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा 1 मार्क आणि आलेख काढायला 1 मार्क असा हा 3 मार्कांचा प्रश्न आहे. चला सोडवूया आपण हे उदाहरण आता. x अधिक y बरोबर 4 हे समीकरण दिले. समीकरण नेहमी y मध्ये तयार करून घ्या. y बरोबर हा 4 आणि x इकडे त्यांना वजा होणार आहे. वजा x 4 आहे तसाच हा x इकडे घेतला आपण वजा x झाले. आता इथं आपल्याला yची किंमत काढण्यासाठी xच्या किमती घ्याव्या लागणार आहे. मग पहिली किंमत आपण घेऊया x बरोबर 0. मग y बरोबर 4 वजा xची किंमत 0 घेतली 0 बरोबर 4 म्हणजे y बरोबर 4 ही किंमत आलेली आहे. दुसरी किंमत आपण x बरोबर 1. मग y बरोबर 4 वजा x बरोबर 4 वजा 1 xची किंमत आपण 1 घेतली आहे. 4 वजा 1 बरोबर 3 म्हणजे y बरोबर 3. x बरोबर 0 घेतली, x बरोबर 1 घेतली. 4 बिंदू आपण या ठिकाणी तयार करायचे आहेत. तिसरं x बरोबर 2. मग y बरोबर 4 वजा x बरोबर 4 वजा xची किंमत 2 बरोबर 4मधनं 2 गेले 2 म्हणजे yची किंमत किंवा yचा निर्देशक आलेला आहे 2. आणि चौथी किंमत x बरोबर 3. मग y बरोबर 4 वजा x बरोबर 4 वजा xची किंमत 3. 4मधनं 3 गेले 1 म्हणजे y बरोबर 1. आता इथं आपल्याला चार्ट तयार करून घ्या. इथं x, y आणि x, y हा चार्ट आपल्याला इथं तोंडीसुद्धा सोडवून तयार करता येतो, परंतु त्यात चुकण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही जर असं सोडवलं ह्या चार्ट तयार करायला 1 मार्क असतो. आता आपण x निर्देशक पहिल्यांदा किती घेतलेला आहे बघा. आता x निर्देशक आपण काय घेतलं आहे 0 1 2 3 घेतले. आपण x निर्देशक लिहून घेऊया 0 1 2 3 आणि y निर्देशक आपल्याला मिळालेले आहेत 4 3 2 1. 4 3 2 1. बिंदूंचे निर्देशक 0 4 1 3 2 2 आणि 3 1. आता हे निर्देशक आपल्याला आलेखावरती स्थापन करायचे आहेत. हा आलेख x x डॅश अक्ष y y डॅश 0 शून्याच्या उजवीकडे धनसंख्या, डावीकडे ऋणसंख्या, शून्याच्या वरती धनसंख्या आणि खाली ऋणसंख्या. आता
प्रमाण दोन्ही अक्षावरती आपण सारखंच घेतलं आहे. 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक, म्हणजे 1 2 3 4 5 याप्रमाणे, किंवा -1 -2 -3. 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. इथं 1 2 3 4, इथं -1 -2, म्हणजे आपण 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक माप घेतलेलं आहे. आता इथं 0 4, म्हणजे एक्स अक्षावरचा 0 आणि y अक्षावरती 4, हा बिंदू 0 4. पुढचा आहे 1 3, एक्स अक्षावरचा 1, y अक्षावरचा 3, 1 3. नंतर 2 2 2 2 आणि 3 1, एक्स अक्षावरचा 3, y अक्षावरचा 1. हे 4 बिंदू आपण स्थापन केलेत. आता हे 4 बिंदू पट्टीने जोडून एक रेषा काढायची आहे. हा आलेख आहे x अधिक y बरोबर 4 या समीकरणाचा. आता इथं हा आलेख एवढा पूर्ण काढला की 1 मार्क आहे. आणि पुढे विचारलेला आहे की त्रिकोणाचा बाजूंवरून होणारा प्रकार लिहा आणि त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता इथे बाजूंवरून होणारा प्रकार जर आपण निरीक्षण केलं ते 0 ते 4, 0 ते 4, म्हणजे ह्या 2 बाजू या त्रिकोणाच्या समान आहेत. हा इथं त्रिकोण तयार झाला. या त्रिकोणाच्या ह्या 2 बाजू समान आहेत, म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण तयार झालेला आहे. मग आपण इथं समद्विभुज त्रिकोण तयार झाला आहे. आणि दुसरा प्रश्न, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता इथं हा पाया आहे, याचं माप आहे 4 आणि ही उंची, कारण इथं काटकोन होतो, ही उंची 4 आहे, पायासुद्धा 4 आहे. इथं आपण किंमत टाकली तर 1/2 गुणिले 4 गुणिले 4, 2ने भाग दिला, 2 1 2, 2 दुणे 4 बरोबर 8 चौरस एकक. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 8 चौरस एकक, कारण आपल्याला सेंटीमीटर मीटर कुठले एकक दिलेलं नाही आहे, म्हणून 8 चौरस एकक. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे SSC बोर्डाच्या पुढच्या प्रश्नपत्रिका मी अपलोड केल्या की त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.